नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते डाळ वजरी आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे तेल आहे, हे बारीक चिरलेला कांदा आहे, हा बारीक चिरलेला टोमॅटो आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, हे आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिनाचं वाटण आहे, ही भिजवलेली चण्याची डाळ आहे, मी 4-5 तास भिजवलेली आहे। हा गोडा मसाला आहे, हळद आहे, मीठ आहे, मालवणी स्पेशल मसाला आहे, हा गरम मसाला आहे, ही 7-8 शिट्ट्या दिलेली वजरी आहे। तर वजरी छान शिजलेली आहे हे बघा। तर आता मी रेसिपी स्टार्ट करते। हे तेल मी या टोपात ओतलेलं आहे। तेल गरम झालं की बारीक चिरलेला कांदा, आता आपण त्यात टाकणार आहोत हे मीठ, मंद गॅसवरच हा कांदा परतून घ्या। आता आपण त्यात टाकणार आहोत हे आलं लसूण कोथिंबीर मिरची आणि पुदिन्याचं 1 चमचा वाटण, तेही चांगलं परतून घ्यायचं। हिरवं वाटण परतल्यावर आपण त्याच्यात टाकणार आहोत एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो, तोही मस्त ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता मी टोमॅटो छान परतून घेतलेला आहे। आता ही भिजवलेली चण्याची डाळ त्याच्यात मी घालत आहे, ती छान परतून घ्या। डाळ परतल्यावर आपण त्यात हे सर्व मसाले मिक्स करून घेणार आहोत। मसाले छान मिक्स झाल्यावर आपण ही शिजवलेली वजरी, शिजताना मी त्याच्यात मीठ हळद टाकून ही 7-8 शिट्ट्या मी देऊन ही वजरी मी शिजवलेली आहे, तीही त्यात आपण घालूया। आता आपण त्यात घालूया हा वाटलेला मसाला, हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, तेही मी त्यात टाकून
छान परतून घेते. आता मी त्यात हे थोडंसं वाटणाचं पाणी आहे ते सुद्धा घालत आहे. आता आपण बारीक गॅसवर वर पाणी ठेवून ही वजरी 10-15 मिनटं शिजवून घेणार आहोत. आणि मध्ये मध्ये आपण चेक करायचे की डाळ शिजले की नाही. आता आपण भेटू 10-15 मिनिटानंतर. आता आपण वजरीवरचं झाकण बाजूला करून घेऊ. पाहू शकता आपली वजरी खूप छान दिसते पण आणि लागते पण. हे बघा, डाळ पण छान शिजलेली आहे. आता आपण त्याच्यावर टाकणार आहोत कोथिंबीर. मध्ये मध्ये मी चेक करतच होती, पण 1-15 मिनिटात ही वजरी छान शिजलेली आहे. तर मी गॅस आता बंद करते. कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.